इकडं कशाला आल्या तर होतो जरा काम सांगणार तुम्हाला न सांगता राहत्या होय. पण सांगणार पण व्हिडिओच्या शेवटी सांगणार. सकाळी भाजी करायची होती, भाजीला काय करायचं वाटाणं होतं घरी, म्हणलं चला वाटाणं सोलूया. वाटाणं सोललं, परत देवपूजा पण करायची होती, देवपूजा वगैरे केली. देवपूजा झालं म्हणलं आता स्वयंपाक वगैरे करूया. मस्तपैकी वाटाण्याची भाजी केली, चपाती केली, बाकीचं सगळं कट्टा वगैरे आवरून घेतला. म्हणलं आता निवांत चहा पेत बसायचं. चहा प्यायचा चहा पेत म्हणलं आपलं बातम्या वगैरे बघत बसायचं. बातम्या लावल्या, बातम्याला तर काय ह्यानं ही केलं त्यानं ती केलं, नुसतं ब्रेकिंग न्यूज. रोज एक ब्रेकिंग न्यूज असते बघा. वैताग आलाय त्या बातम्यामुळं, पण काय बघायलाच लागणार, घडामोडी आपल्याला कळतेत ना. रोज 1 तास तरी बघायच्यात बातम्या. आणि तुमच्या ताईनं बघा हाताला कार्यक्रम करून घेतला. होय, काल रात्री नाही मला जोरात खेळायला लागला बघा. आता त्याच्यामुळं मला आज आले कणकणी वगैरे, तरी पण घरातली कामं वगैरे सगळीच आवरली तशी. नवरा मला चल दवाखान्यात जाऊन येऊया, नाहीतर परत जास्तच होऊन जाईल. मग नवरा आणि आम्ही दोघं पण निघालो बघा दवाखान्यात. आम्ही नेहमी इकडे येतो, म्हणजे पुरीनं वॅक्सिनेशन वगैरे असं काय सरकारी वगैरे जरी असलं नाही, म्हणजे कसलं पण आजारी असू दे आम्ही इथंच येतो. एक तर काबरा डॉक्टरकडे जातो, नाहीतर मग इथं येतो बघा अंशुमन आरोग्य मंदिरमध्ये. म्हणजे सगळं सरकारीच आहे, म्हणजे सगळं औषध वॅक्सिन सगळं केस पेपरपासून आपल्याला गोळ्या घेऊन बाहेर येण्यापर्यंत सगळं आपल्याला फुकट भेटतं बघा. काय 1 रुपया द्यायची सुद्धा गरज नाही पडत आपल्याला, सगळं फ्रीमध्ये असतं. आणि बघा गरोदर मातांसाठी सुद्धा बघा मोफत रुग्णवाहिका महानगरपालिकेनं चालू केले. इंजेक्शन वगैरे घेतलं आपण. इंजेक्शन एवढं दुखत होतं, नवरा मला थांब मी चोळतो, असा जोरात नवऱ्यानं चोळला नाही. राहिलेत बघा. शेवटी नवऱ्याशिवाय आपल्याला कोण प्रेम करत नाही हे कबूल केलं मी. हे आता औषधं वगैरे गोळ्या वगैरे दिल्या, गोळ्या वगैरे घेतल्या. 1 रुपया सुद्धा घेतला नाही बघा. ORS दिलं, अजून 2-3 गोळ्या येत्या त्या टाकल्या बॅगमध्ये. तर निघालो घरी, कारण का पोरी पण ट्युशनवरनं यायची वेळ झालेली. म्हणलं जाऊया घरी. आता हे नवीन स्टेडियम चालू झाले बघा, क्रिकेट स्टेडियम पनवेलमध्येच आता चालू होणार आहे. चालले बांधकाम. एक क्रोमाचं शोरूम आहे, परत पुढं जुडिओचं शोरूम आहे. तिथं आमच्या घराजवळच आहे बरं का, लांब जायची आम्हाला कुणीकडेच गरज नाही. हे बघा जुडिओ घराजवळ, म्हणजे कुठं जायची गरज नाही. बाहेर पडलं की लगेच सगळंच भेटते. मग आता आलो घरी आलं की साहेबांचा डबा पण भरायचा होता. डबा वगैरे भरून घेतला. साहेब म्हणत होते नको भरू, मी करतो. म्हणलं नको बाबा मी करतो. हात तर एवढा दुखत होता नाही तरी सुद्धा माझा मी, कारण ते नाही ह्या दिवसात जास्त जेवत नाही, म्हणजे पाणी जास्त प्यायला लागतं म्हणून काय जेवत नाही. पाणी पण बघा आता आम्ही पण डेरा ठेवलाय, मस्तपैकी गार पाणी प्यायचं बघा. प्राची पण आलेली. प्राची म्हणले तू थांब घरी, मी सोडते पुरेंना. आणि आमच्या समोरच बघा नवीन कन्स्ट्रक्शन चालू झालं. आता हो म्हणून बिल्डिंगा चालू होणार. गोळ्या म्हणलं खाव्या. आता गोळ्यावर जेवण वगैरे केलं, गोळ्या वगैरे घेतल्या. परत ते ORS पण प्यायचं होतं. मग ते ORS टाकलं 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं होतं. थोडं पाण्यामध्ये टाकलं, असं पिलं. इतकं कडू लागत होतं नाही, म्हणजे वेगळीच चव होती. तनू बाहेर बघत होती नवीन कन्स्ट्रक्शन. तनूला म्हणलं चल बाय आता झोपूया, मला आलाय कंटाळा. मग झोपळून